वेळा पुढच्या बातमीकडे. तिकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही गंभीर आरोप करत एमआयएमवरच निशाणा साधलाय. निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच त्या भागातील मतीन पटेल या नगरसेवकाला अटक करण्याची मागणीही त्यांनी केली होती. निदाला लपवण्यामागे मतीन पटेल आणि जलील यांचा हात असल्याचा आरोपही खैरेंनी केला आहे. ज्या एरियातून या मुलीला अटक केलेली आहे तो एरिया त्या ठिकाणी जो आहे तिथे खूप अवैध धंदे चालतात आणि त्या अवैध धंद्यातून आणि मी तर नाशिक पोलिसांनी संभाजीनगरच्या पोलिसांना धन्यवाद देईल की त्यांनी हुडकून तरी काढलं, त्या मुलीला हुडकून तरी काढलं. पण असा प्रकार त्या ठिकाणी ती मुलगी जाऊन त्या ठिकाणी ज्या हिंदू मुली असतात TCSमध्ये काम करणाऱ्या त्यांना जर अशा तर हा खूप संतापजनक भाग आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अशा मुलींना त्यांच्याबरोबर कोण आहे अजून, आणि त्या मतीन नावाचा जो नगरसेवक आहे MIMचा त्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे. नाही अटक झाली तर आम्ही त्याला सरळ करून टाकू. एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे बॉस आहे इम्तियाज जलील, ते इम्तियाज जलील तर म्हणजे त्यांना आधीच छत्रपती संभाजीनगरचा तर राग आहे ह्या लोकांना मुद्दाम. मग ते छत्रपती संभाजीनगर जर असेल तर त्या ठिकाणी कुठेच प्रकरण कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाही. पण ते औरंगाबाद म्हणून त्या ठिकाणी हे नाटक चाललं त्यांचं, आणि त्याच्यातच ही मुलगी त्या ठिकाणी ते हे केलं आणि तिला संरक्षण दिलेलं आहे. हे संरक्षण द्यायचं काम त्या नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणारे इम्तियाज जलील यांनी पण केलेलं आहे. म्हणून इम्तियाज जलीलला सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्या नगरसेवकाला तर ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे.